आणि आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना एक त्यांच्यासाठी मोठी बातमी। विरार ते चर्चगेट लोकल मध्ये एसी मध्ये बिघाड झालेला आहे। पश्चिम रेल्वेच्या इतर गाड्यांच्या वेळेवर त्यामुळे परिणाम झालाय। ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत, कारण विरार ते चर्चगेट लोकल मध्ये एसी मध्ये बिघाड झालेला आहे। पश्चिम रेल्वेच्या इतर गाड्यांच्या वेळेवर त्यामुळे परिणाम झालाय आणि ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वे प्रवाशांचे आता मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि पश्चिम रेल्वेच्या 7 लोकल एसी लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय। राज्यातील बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती आणि सांगली तसंच जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झालाय। या पावसामुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्यात। बुलढाणा, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरातली ही काही दृश्य आपण पाहतोय। अवकाळीमुळे मोठं संकट निर्माण झालेलं आहे। अवकाळी पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तिकडे गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव मधील वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीला घेऊन विद्यमान सरपंच आणि सदस्यांनी सोमवारपासून अर्जुनी मोरगाव मधील पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केलं होतं। ही बातमी न्यूज 18 लोकमत दाखवली असता बातमीची दखल घेत जिल्हा परिषद रोजगार हमी या विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू असलेल्या उपोषण मंडपात भेट देत 30 एप्रिल पर्यंत संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। उपोषण मंडपाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दखल घेण्यात आली आणि आज उपोषण मंडपात सन्मान्य सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य उपस्थित आहेत। सदर प्रकरणी सर्व मुद्द्यावर एकूण 16 मुद्दे आहेत, त्या सर्व मुद्द्यावर चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात येईल। 30 तारखेपर्यंत आम्हाला जर जे यांनी आश्वासन दिलं की 30 तारखेपर्यंत आम्हाला बेरोजगार भत्ता देतो आणि त्याच्यानंतर आमचे जे 16 मुद्दे आहेत ते 16 मुद्द्याला अनुसरून जर यांनी आम्हाला 30 तारखेपर्यंत समजा जर आम्हाला काही चौकशी अहवाल सादर केला नाही किंवा सॅटिस्फाईड आम्हाला जर दिलं नाही तर आम्ही परत 1 तारखेपासून आम्ही या उपोषण मंडपामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू। नागपुरात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। गरिबांना दिलं जाणारं धान्य परवानगी नसलेल्या एका खासगी गोडाऊनमध्ये ठेवत असताना अन्न पुरवठा विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान 50 क्विंटल धान्य जप्त करण्यात आले। हे धान्य कुठून आलं आणि कुणाला विकलं जाणार होतं याचा तपास अन्न पुरवठा विभागाकडून सुरू आहे। तर गेल्या काही दिवसांपासून नागपुरात राशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती आणि यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अन्न प्रशासन विभागाला या संदर्भात माहिती दिली होती। गोडाऊन हे बेकायदेशीर आहे। इथं कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाचं बोर्ड किंवा त्यांनी मंजुरी घेतली नाही सदर गोडाऊनची। या गोडाऊनमध्ये त्यांना आज रोजी 11.50 क्विंटल एवढं धान्य मंजूर झालं होतं, परंतु त्यांनी अंदर 50 क्विंटल धान्य उतरवलेलं आहे व अजून ते 30 बोरे म्हणजे अजून 15 क्विंटल अजून उतरवणार होते असं ड्रायव्हर यांनी सांगितलेलं आहे। सदर का आम्ही बेकायदेशीर आहे। आपण पंचनामा बयान घेऊन कायदेशीर योग्य कारवाई करू त्यांच्यावर।